आपला गणेशराव आता शिकून शिकून मोठा झाला. हा आपला गणेशराव काहीतरी छोट्या मोठ्या नोकरीला लावून द्या. म्हणजे कारण की गणेशराव आपल्या ताब्यामध्ये राहणार. म्हणून त्या वकील साहेबांनी काय केलं? काय गावचा पोलीस पाटील केला रे. गावचा पोलीस पाटील केला. दिवसाचा काळ गेला. बऱ्या दिवसाचा काळ गेला. ऐका निर्माण. गणेशराव शिकून शिकून मोठा झाला. आणि गावचा पोलीस पाटील केला. आणि बऱ्याच दिवसाचा काळ गेल्याच्या नंतर काय झालं? आपण सांगितलं की साहेब आपल्या गणेशरावाचं लग्न करून द्या. कारण की गणेशराव आपल्या अंगठ्यामध्ये राहणार. म्हणून त्या वकील साहेबांनी काय केलं? ते ढिकूळ खेळायला गेले आणि गणेशरावाचं लग्न लावून आणलं. आणि गणेशरावाचं लग्न झालं. आणि कमलाबाई बोलू लागले वकील साहेबाला की साहेब दर वर्षाप्रमाणे आली बया काळी एकादशी मागच्या पंढरीशी जाती असं वाटतं बाई माझ्या जीवाला. गणेशरावाचं आता लग्न झालं मी पंढरपुराला जावं. म्हणून त्या कमलाबाईंनी काय केलं? काय पैसा मागू लागले त्या वकील साहेबाला गणेशाला. साहेब मला तुम्ही पंढरपूरला जाण्याकरता पैसे द्या. परंतु वकील साहेबांनी सांगितलं की राणी कमला ज्यावेळेस आपण गणेशरावाचं लग्न लावून दिलं आणि संपूर्ण कारभार आपण गणेशरावच्या हातामध्ये दिला. गणेशराव बसला असताना त्याच्या ऑफिसला तो त्याच्या ऑफिस मध्ये जा आणि त्याच्याकडून पैसे मागून घे. असं म्हणून कमलाबाईंनी काय केलं? काय बाई गेली रे हा पिसाला रे. गेली रे हा पिसाला. गणेशराव बसला होता खुर्चीला. गणेशराव बसला होता खुर्चीला. बहिण बोलला गणेशरावाला. बहिण बोलला गणेशाला. कधी शूटिंग घेतली? गेला मला जाण्याला मर्यादा रामा. म्हणजे ती कमला काकू त्या गणेशरावच्या ऑफिस मध्ये गेली आणि त्या गणेशरावला पैसे मागू लागली. आणि गणेशराव काय बोलतो त्याच्या काकूला? काकू ग काकू तुला जर कधी पैसे मागायचे होते ना तुम्हाला घरी पैसे मागायचे असते का काकू? एवढ्या पब्लिक मध्ये आली आणि माझा अपमान केला काकू ग. मी तुला पैसे काय परंतु फुटकी कवडी सुद्धा देणार नाही काकू. गणपया पाय पाय पंढरपूरला चालल्या पायी पायी जा असं म्हणून त्या कमला काकूला राग आला. आणि बहिण काय करते? बहिण सामील झाली दिंडीला. सामील झाली दिंडीला. दिंडी मग चालली रे पंढरीला. दिंडी मग चालली रे पंढरीला. विठ्ठलाच्या मंदिराला. विठ्ठलाच्या मंदिराला. कमला काकूच्या पायी पायी पंढरपुराला गेली आता. आणि त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला बोलते पंढरीच्या पांडुरंगा जगाला पावला मी खोटा समजला. परंतु जर कधी माझ्या नशिबाला पावला तर मी तुला खरं समजणार देवा. सव्वा मन दुःख बाईन विठ्ठला तुला. आपण
आणि नवसच्या पंढरीच्या पांडुरंगाला केला की माझ्या गणेशरावला मुलगा किंवा मुलगी झाली तुला संवाद बघता येईल असं. परंतु देवाची करणी आणि नारळात पाणी. बर इकडे झालं काय काय भलं राहिलं कमला काय तुला रे भलं राहिलं कमला काय तुला भलं वाढू लागला पाटाला भलं वाढू लागला पाटाला वार्ताने कळाली गणेशरावाला वार्ताने कळाली गणेशरावाला निर्माण गर्भाच्या कमला काकूला राहिला आणि वारसाच्या गणेशरावाला कळाली आणि गणेशराव काय करतो महाराज काय काकू पायी पायी पंढरपूरला गेली पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला बाबा पंढरीच्या पांडुरंगा जगाला पावला मी खोटा समजणार नाही परंतु माझ्या गणेशरावला मुलगा किंवा मुलगी झाली सव्वा मन बुक्का होईल विठ्ठला तुला. परंतु गर्भ गणेशरावच्या बायकोला न राहता गर्भ कमला काकूला राहिला असं आणि वार्ता गणेशरावला कळाली. बर गणेशरावने विचार केला आज मला बहीण किंवा भाऊ होणार आणि एका दांडाचा पाणी दोन दांडा परंतु ही गोष्ट गणेशरावला खपणार नाही म्हणून त्या गणेशरावाने काय केलं काय ज्याला मग बापाच्या नावाला पिताजी कधी पायी पायी गेली त्या पंढरपुराला नवस केल्याच्या काळा विठ्ठलाला आणि 7 महिन्याच्या गर्भाच्या दूधच्या पोटाला त्याचा बाप बोलू लागला गणेशराव अरे किती आनंदाची वार्ता बाबा गणेशराव. परंतु गणेशराव सांगतो की बाबा ही गोष्ट मला खपणार नाही म्हणून त्या गणेशरावाने काय केलं मारे घरी घेऊन सांगतेला मारे घरी घेऊन सांगतेला त्याला मग काका सरला वाढवला त्याला मग काका सरला वाढवला तरी सांगतो तू मला अब्दुल भाई जवाला अब्दुल भाई जवाला अब्दुल भाई जवाला ना बारकू नाही घेऊन जोडीला रामा गणेशरावांनी मारेकरी संगतीला घेतलं आणि गणेशराव काकाच्या वाड्याला आला त्या मारेकऱ्यांनी सांगितलं की गणेशराव तुझ्या काकाला तू मार आणि तुझ्या काकाचं अन्न खाल्लं गणेशराव आणि अन्नाला वाईट होणार नाही परंतु त्या गणेशरावाने सांगितलं की बाबा हो तुम्ही माझ्या काकाला आणि काकूला मारू लागू नका परंतु माझ्या काकाचा तो अंधनगाईचा सर्जा होईल तो सर्जा होईल फार खराब आहे आणि काकाला आणि काकूला मारायला गेलो तो सर्जा बैल मारल्याशिवाय राहणार नाही दादा. परंतु मारेकऱ्यांनी सांगितलं की बाबा तुझ्या काकाला आणि काकूला तूप आहे जर कधी सर्जा बैल मध्ये आणला तसा सर्जा बैलाला आम्ही पाहणार म्हणून सर्जा बैल काकानी धोत्याला बांधला आणि काकाच्या धोत्यावरती झोपले आणि काकू घरामध्ये झोपेला असताना रात्री 12
टायमाला गणेशरावाला विचार केला गणेशरावाला विचार केला राम गणेशरावाने विचार केला आणि जाऊन त्या काकाला धरतो बर काकाला धरतात सर्जाबाई उठून उभी राहिला आणि डरक्या मारू लागला बर मारेकऱ्यांनी सर्जाबाई मारू मारू घायाळ केला सर्जाबाई रक्ताच्या थरुयामध्ये पडला आणि काकाचा त्या मारेकऱ्यांनी खून केला काकू घरामध्ये झोपेल होती कापसाच्या थटूत लपली तिनं पाहिलं की गणेशराव माझ्या पतीला मारतो बर म्हणून त्या गणेशरावाला दया नव्हता घरामध्ये गेला आणि काकूचा पदर धरून वरतात लाथ मारतो रे काय पोटाला रामा रामा काकूला गेली काय स्वर्गाला का निर्माण त्या गणेशरावाने काकाचा आणि काकूचा खून केला काका आणि काकू घरामध्ये एका पलंगावरती टाकून दिले आणि सकाळी शेजारी पाजारी उठले रोज काकू उठत असते चला सर्वात करते काकू आज कशी झोप लागली कमला काकूला शेजारी पाजारी जाऊन पाहते काकाचा आणि काकूचा खून झाला आणि सर्जाबाईच्या रक्ताच्या थरोळ्यात पडेल होता म्हणून त्या गावकऱ्यांनी विचार केला कारमन केली पोलीस स्टेशनाला कारमन केली पोलीस स्टेशनाला तरी मग आली काय येत आहे मला तरी मग आली काय येत आहे मला ऐका नाही पोलीस साहेबांची गाडी गावामध्ये आली विचारपूस चालू केली परंतु कोणी करत नाही आणि साहेबाचा पंचनामा केला आणि साहेबाचं सरण रचलं सरण रचल्याच्या नंतर सर्जाबाईलांनी काय केलं संपूर्ण काकाच्या सरणाला चक्कर मारू लागला आणि त्या काकाच्या सरणामध्ये उडी मारली आणि सर्जाबाईलांनी प्राण सोडला आणि त्या गणेशरावाकडे पाहून हंबरू लागला साहेबांनी विचार केला हो काकाचा आणि काकूचा खून गणेशरावाने केला गणेशरावाच्या हातामध्ये हत्काड्या घातल्या आणि गणेशरावाला जन्मठेपेची सजा दिली समाधानाला ठेवा ध्यानाला सर्जाच्या पवाड्याला सर्जाच्या चलो एकनाथजी तो एकनाथजी एखादं गाणं म्हणा ना एक ब्रेक डान्स गाणं माईक हातात घ्या सर ब्रेक डान्स म्हटला